तर जुने जीआरच्या निकषानुसार मदत नको, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि नुकसानग्रस्तांना 50,000 एकरी मदत द्या, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मदत ही आहे की जुना जीआर निवडणुकीच्या पूर्वी जो होता, जे निकष बदलवले होते, NDRFच्या वर आम्ही देतो असं सांगून छातीठोकपणे सांगितलं होतं. आता NDRFच्या निकषाप्रमाणेच ते जुने निकष आहे, तोच लागू करून जर हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत मदत आणि तेही 8,500 रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे, तर 16-17 हजार रुपयात काय होणार आहे. NDRFच्या निकष ठीक आहे, केंद्राचे निकष होते, पण एवढं मोठं नुकसान झालं, काही शिल्लक राहिलं नाही शेतात. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करणं हेच महत्त्वाचं होतं. आणि ओला दुष्काळ जाहीर करून तुम्हाला भरीव किमान 50,000 रुपये पर एकरी, हेक्टरी नाही, मदत दिली तरच शेतकरी वाचेल. तर राज्यात अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालंय आपण पाहूया. आपण पाहतोय नुकसानग्रस्त जिल्हे आहेत एकूण 30. पिकं उद्ध्वस्त झाली आहेत 70 लाख एकरवरची. आणि अतिवृष्टीने एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. जनावरांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 144 जनावरं दगावली आहेत, तर 325 घरांचं नुकसान झालंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.